हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पर्पल ट्रेडर्स. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपल्याला कोणत्या लेवलवर काम करायचं होतं, कोणत्या लेवलवर नव्हतं करायचं. एक्झॅक्टली आपल्या त्याच लेवल वर्क होताना ह्या बघायला भेटतात. जसं की आपण जे आपले लेवल्स होते, या लेवलवर आल्याच्या नंतर आपण कंटिन्यूअल बाय मोमेंटम आपण कॅरी करणार होतो. ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ज्यानं कोणी मागच्या व्हिडिओ नसेल बघितलं तर बघून घ्या. एक पॉसिबिलिटी होऊन जाईल, तुम्हाला समजेल. आणि एक्झॅक्टली जर आपण बघायला झालं तर आपल्याला एक मार्केट सिम्पली म्हणायला गेलं तर फ्लॅग पॅटर्न आपल्याला बघायला भेटतो. आणि या फ्लॅग पॅटर्नचे एक पॉसिबिलिटी मोमेंटम, एक कॉल साइड मोमेंटम असण्याचा प्रयास असू शकते. पण एकदम जर बघितलं तर आपलं ऑल टाइम हायवर सध्या मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे. पण मार्केटने कंटिन्युअली अपसाइड मोमेंटम कॅरी करायला आहे. त्याच्यात एक थोडंसं एक डाऊटफुल मोमेंटम असू शकते. त्याच्यात आपण एक थोडंसं बघायला गेलं तर आपल्याला एक प्लस पॉईंट जो आहे, तर ह्या लेव्हलच्या जर वरती मार्केट निघलं, तर ह्या लेव्हलच्या वरती मार्केट निघताही कंटिन्यू आपल्याला 300-400 पॉईंट इझिली वरती बघायला भेटू शकतात. जर मार्केटने जर हे लेव्हलच्या खाली गेलं तर आपल्याला सेकंड जी लेव्हल राहणार, हे जी लेव्हल ह्या लेव्हलवर मार्केट येण्याचा प्रयत्न करीन. आणि एक्झॅक्टली आपल्याला हे लेव्हल्स काम होताना बघायला बी भेटू शकते. तर उद्यासाठी आपल्यासाठी 2 लेव्हल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या दोन्ही लेव्हल्सवर तुम्ही काम केलं तर एक्झॅक्टली तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकतात. आपली जी ही लेवल खूप इम्पॉर्टंट राहू शकते मार्केटमध्ये. ते तुम्हाला माहिती आहे आपल्या लेवल्स किती पद्धतीने वर्क होतात. जसे की आपण या लेवल्स आपल्याला एकदम तुम्हाला सांगितलेलं की ह्या लेवलच्या इथून आपल्याला पुट साइड ट्रेड बघायला भेटू शकते. जसं की आपण इथून एक पुट साइड ट्रेड आपल्याला इझिली कॅरी करता येईल. जर मार्केटने जर फ्लॅट ओपनिंग दिली तर मार्केटला एक प्लस पॉईंटमध्ये बघण्याचा प्रयत्न करू शकतो. फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंगच्या नंतर आपण बाईंग पोझिशन कॅरी करणार. जर गॅप अप झालं तर गॅप अप झाल्याच्या नंतर आपण एक थोडासा वेट करून एक पुट साइड ट्रेड कॅरी करू शकतो. नाहीतर जे मार्केट जसं की आपण जर बघितलं तर मार्केट ह्या लेवलच्या जर वरती ओपन होत असतं आणि मार्केट कंटिन्युअली ओपन होऊन इथं 3-4 कॅन्डल जर बनत असलं तर आपण कंटिन्युअली बाय मोमेंटम मध्ये जाऊ शकतो. जर मार्केटने एकदम टोटली फुल्ली ग्रीन कॅन्डल दिली तर आपण तेव्हाही टोटल ब्रेक होऊन कंटिन्युअली बाय साईड मोमेंटम जाऊ शकतो. जर पुट साईडचं बघितलं तर पुट साईडला ह्या लेवलचे जर मार्केट खाली खाली आलं तर आपण पुट साईड ट्रेड करू शकतो. या लेवलच्या खाली आलं तर आपण पुट साईड ट्रेड करणार. हे दोन्ही लेवल्स तुम्ही मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून की आपण एकदम मार्केटमध्ये करणार काय आहे उद्यामध्ये. आता जर बघितलं तर आपलं US मार्केट कसं पद्धतीने वर्क झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये, ते आपण थोडंसं डिस्कस करू. जर बघायला गेलं तर डावजन हे 80 पॉईंटनी मायनसमध्ये आणि नेक्स्ट आले 125 पॉईंटनी प्लसमध्ये. तर ह्याचं एक कॅल्क्युलेशन बघायला भेटू शकतं. आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम आपल्याला डबल बघायला भेटू शकते. जर मार्केटमध्ये जर कॉल साईड मोमेंटम असली तर एकदम फ्लॅट मोमेंटम असू शकते. याच्यावरती कुठं ओपनिंग असली तिथून आपण कॉल साईड ट्रेड कॅरी करू शकतो. जर मार्केटने जर बाय चान्स जर ओपनिंग जर खालच्या डायरेक्शन झाली तर आपण एक कंटिन्युअली ह्या एक ट्रेड होऊन आपल्याला एक बघायला भेटू शकते. हे लेवल जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीने आपण या लेवल्सवर बी डबल वर्क करणार. सेम सेम लेवल्सवर आपण वर्क करणार आहे. त्याच्यातले काही लेवलमध्ये चेंज नाही. आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच लेवलवर आपण वर्क करणार आहे. तर एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर आपल्यासाठी 2 लेवल्स ओपन होतात. ह्याच्यावरती निघालं मार्केट तर आपण कंडिशनल बाय साईड मोमेंटम राहू शकते. आणि बाय साईड तिथून आपल्याला जिल्हे 200-300 पॉईंट वरती बघायला भेटू शकतात. म्हणजे फर्स्ट जे आहे जे या लेवलवर आपल्याला एक मार्केटमध्ये एक निगेटिव्ह पॅटर्न क्रिएट होताना बघायला भेटू शकते. कंटिन्युअल सेल मोमेंटम असतो ऑल टाइम हाय. ज्या टाइमला बी ऑल टाइम हायच्या जवळपास असलं मार्केट एक कंटिन्युअली एक
निगेटिव्ह पॅटर्न क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन. एकदम फ्लॅट मध्ये जर बघितलं तर एक एम पॅटर्न इथं फ्लो झालेले आहे. एम पॅटर्न, बिग एम पॅटर्न ट्राय होऊ शकते. त्याच्यासाठी आपण पुट मोमेंटम बी येऊ शकते. त्याच्यासाठी पण तयार राहा. आता जर आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीने वर्क करू शकतात ते पण बघून घेऊ. निफ्टी हे आपल्या एक्सपेक्टेशनच्या पेक्षाही हायली ओपन झालेली आहे आणि मार्केट हे एक अनएक्सपेक्टेशन्स आहे. हे तुम्हाला माहित आहे. तर काही पण होऊ शकते. त्याच पद्धतीने एक आपण जर लेवल काढला होता त्या लेवलच्याही वरती मार्केट ओपन झालं तर ठीक आहे, काही नाही. आपण ह्याच्यात एक सेकंड जर लेवल जर बघितला तर आपल्यासाठी लेवल्स निघून आलेला आहेत आणि ह्याच लेवलवर आपण एक्झॅक्टली काम बी करणार आहे. जसं की आपण जे आपल्या लेवल्स आहेत किती पद्धतीने work झाले, ठीक आहे बाबा. एक रेजिस्टन्स नाही पण सपोर्टवर काही काम झाले ते पण बघू शकता. जसे की आपण हे लेवल्स आपल्यासाठी सेल मोमेंटम होती आणि तीच त्याच मोमेंट आपल्याला तिथूनच आपल्याला कॉल साईड मोमेंट दोन्ही पद्धतीने कॉल साईड मोमेंट आपल्याला बघायला भेटलं आणि मार्केट एक ऑल टाइम हायवर आहे. आता ऑल टाइम हायवर आहे ते हे एक आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. याच्यात आपल्याला एक कधीही निगेटिव्ह पॅटर्न क्रिएट होताना बघायला भेटू शकते. एक पॉसिबिलिटी जर मार्केटला जर वरती जायचं झालं तर मिनिमम मार्केट इथून 200 ते 300 पॉईंट वरती जाऊ शकते आणि डेफिनेटली मार्केट डाऊन साईडला येणार. डाऊन साईडला आलं तर एक सेकंड जी आहे आपली ह्या लेवलला मार्केट कंटिशनली या लेवलवर मार्केट येऊ शकते. त्याच्यात आपण एक लक्षात ठेवा. जसे की आपल्यासाठी 2-3 लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, आपल्यासाठी जे लेवल्स होते ते इम्पॉर्टन्स लेवल्स मी काढलेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने मार्केट वर्क होणार त्या पद्धतीने मी तुम्हाला सिम्पली सांगून देतो. जर मार्केट ज्या लेवलच्या वरती निघेल तर आपण कंटिन्युअसली बाय साईड मोमेंटम कॅरी करू शकतो आणि जर सिम्पली जर बघायला झालं तर इथून बाय साईड मोमेंटम आपले कंटिन्युअसली बाय साईड मोमेंटम जर ह्या लेवलच्या जर खाली जर असलं तर आपण कंटिन्युअसली सेल 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 आपण जे लेवल्स टाकतो त्या लेवल्सवर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा आणि लेवल्स हे कशा पद्धतीने वर्क होतात हे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आपण किती पद्धतीने लेवल्सवर 24,310. ओके, हे दोन्ही लेवल्स मार्क केलेले आहेत. त्याच्यात आपण 50-50 पॉईंटचे लेवल डिसाईड केलेले आहेत. जसं हे लेवल्स ब्रेक होतात आणि हे लेवल्स आपल्याला एक्झॅक्ट पद्धतीने काम बघायला भेटू शकते आणि हे डाऊन डाऊन कॉल आणि डाऊन हे दोन्ही साईडला आपले हे लेवल्स वर्क होताना बघू शकता. ठीक आहे. या लेवल्स आता ड्रॉ केलेल्या आहेत आणि लेवल्स आपल्या कशा पद्धतीने वर्क करायचं हे आपण कंटिशनल सांगितले. जर मार्केटच्या लेवलच्या जर खाली असलं तर आपण एक सेल मोमेंटम बघू शकतो नाही तर कंटिशनल बाय साईड मोमेंटम एकदम प्रॉपर जर बघितलं तर आपल्याला प्रॉपर कशा ट्रेड करायचं हे तुम्हाला माहिती आहे की आपण कशा पद्धतीने ट्रेड करतो. ह्याच्यात एक फॉर एक्झाम्पल मी ते सांगतो. तर मार्केट या टाईपचं जर ट्रीटमेंट करत असलं तर आपण कंटिशनल सेल मोमेंटम करू शकतो. जर मार्केट आहे बघा आणि कंटिन्युअसली जर मार्केट फेक ब्रेकआउट बघायचं झालं तर रिट्रेसमेंटवर आपण कधीही ट्रेड रिट्रेसमेंटवर करणार ना की कंटिन्युअली ब्रेक झाल्याच्या नंतर आपण ट्रेंड एक पॉसिबिलिटी मुवमेंट तर थोडंसं वेट करणं जसं की 5 ते 10 मिनिटं आपण इथं वेट करणार जसं की एक हे रिस्टेटमेंट बघा आणि पहिली हे रिस्टेटमेंट झालेले सेकंड हे 5 मिनिटाची एक टोटल रिस्टेटमेंट भेटल्यानंतर ही 5 मिनिटाचं कॅन्डल आपले टोटल फॉर्म झाल्याच्या नंतर एक एंट्री
कॅरी होत होती. आणि जर सेकंड जर बघितलं तर ही बी एक पॉसिबिलिटी मोमेंटम कॅच झालेली होती. आणि जर आता जर बघितलं तर सिम्पली फॉर्ममध्ये जर बघितलं तर आपण एक प्लस पॉईंटवर बी येतं, निगेटिव्ह पॉईंट बी. निगेटिव्ह पॉईंट आहे की निगेटिव्ह खूप मोठा पॉईंट क्रिएट होतो, कारण की ऑल टाइम हाय ऑल टाइम हाय जेव्हा बी मार्केट येते इंटेन्शनल मार्केटमध्ये करेक्शन येतं. आणि करेक्शन आल्याच्यानंतर मार्केट खूप खूप भारी पद्धतीने मार्केट खाली पडतं. याच्यात आपण प्रॉफिट मेकिंग ऑपॉर्च्युनिटी खूप वाढलं जाते. तर ह्याच्यासाठी आपण एक पुट साईड मोमेंटमसाठी कधीही रेडी राहा, कारण की पुट साईड मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.